हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? मी आरजे प्रिया, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 जुलै शनिवार. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. ज्यांना आपले यश पचत नाही, मग ते मित्र का असेनात, त्यांना आयुष्यात स्थान देऊ नका. या चांगल्या विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम 17 जुलै या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेऊया. 1489 साली निजाम खान यांची सिकंदर शाह द्वितीय यांच्या नावाने दिल्लीचे सुलतान म्हणून त्यांना घोषित करण्यात आलं होतं. 1802 साली अक्षर काढण्यासाठी प्रथम मोडी लिपीचा वापर करण्यात आला होता. मित्रांनो, मोडी लिपी ही मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाणारी प्राथमिक भाषा मराठी आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी सन 1950 साली देशातील पहिली विमान दुर्घटना पंजाब राज्यातील पठाणकोट येथे घडून आली. सन 1953 साली अमेरिकन व्यंगचित्रकार व लेखक वॉल्ट डिझनी यांनी अमेरिकेतील ॲनाहेम, कॅलिफोर्निया या ठिकाणी डिस्नेलँड सुरू केले होते. सन 1993 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, संस्कृतवादी, वैदिक विद्वान, ज्येष्ठ तारकातीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना तेलुगू भाषेतील प्रतिष्ठित मानला जाणारा तेलुगू थल्ली हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार बहाल करण्यात आला. सन 1994 साली फुटबॉल विश्वकपच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीच्या संघाला नमवले होते. आजच्याच दिवशी सन 2000 साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री, नृत्यांगना वैजयंती माला यांना भरतनाट्यम शिरोमणी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत. 1889 साली प्रसिद्ध अमेरिकन गुप्तचर मालिका कथालेखक, वकील, कादंबरीकार एर्ले स्टॅनले गार्डनर यांचा जन्म झाला. सन 1919 साली महाराष्ट्र शासन प्रसिद्ध लता मंगेशकर पुरस्कार सन्मानित भारतीय, मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचे संगीतकार स्नेहल भटकर यांचा जन्म झाला. सन 1930 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक व मराठी भाषिक साहित्याचे प्रणेते बाबूराव बागुल यांचा जन्म झाला. 1943 साली मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित माजी भारतीय वायुसेना प्रमुख निर्मलजीत सिंग सेखो यांचा जन्म झाला. सन 1954 साली जर्मन राजकारणी आणि जर्मन बुडेस्टॅगचे सदस्य अँजेला डोरोथिया मर्केल यांचा जन्म झाला. सन 1959 साली भारतीय, हिंदी आणि मल्याळम चित्रपट अभिनेत्री जरीना वहाब यांचा जन्म झाला. सन 1969 साली भारतीय, हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता रवी किशन यांचा जन्म झाला. रवी किशन हा भोजपुरी आणि हिंदी चित्रपटात काम करणारा अभिनेता आहे. वयाच्या 10व्या वर्षी घरच्या दूध व्यवसायात मतभेद झाल्याने त्याचे कुटुंब मुंबई सोडून उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे आले. रवी किशन लहानपणी रामलीलेमध्ये छोटी छोटी कामे करत असे. यानंतर त्याने मोठा झाल्यावर भोजपुरी व हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. सन 2014 रवी किशन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती. यानंतर 2019 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत गोरखपूर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर रवी किशन लोकसभेचे खासदार झाले होते. रवी किशन यांना 2011 सालचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला होता.
तर मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरूकडून त्यांना जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशा व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1790 साली स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ता आणि लेखक तसंच नैतिक तत्त्वज्ञ व राजकीय अर्थव्यवस्थेचे प्रणेता ॲडम स्मिथ यांचं निधन झालं. सन 1928 साली भारताच्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि भारतीय संसदेच्या सदस्या मृणाल गोरे यांचं निधन झालं. 1972 साली गुजरात राज्यातील प्रसिद्ध राजकारणी आणि अखिल भारतीय किसान सभेचे नेते इंदुलाल याज्ञिक यांचं निधन झालं. सन 1992 साली प्रसिद्ध भारतीय मराठी, हिंदी, कानडी चित्रपट अभिनेत्री व गायिका तसंच उस्ताद अब्दुल करीम खां साहेब यांच्या शिष्या शांता हुबळीकर यांचं निधन झालं. सन 2012 साली लेबर पार्टीच्या सदस्या व राजकारणी मार्शा सिंह यांचं निधन झालं. सन 2005 साली युनायटेड किंगडमचे पंतप्रधान व राजकारणी सर एडवर्ड यांचं निधन झालं. 1835 साली मेघालय सम्राट तिरोट सिंग यांचं निधन झालं. तर मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरूकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट आणि रेडिओ पब्लिकवर सुद्धा रेडिओ MPSC गुरू पॉडकास्ट ऐकू शकता. मित्रांनो, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ MPSC गुरू हे फेसबुकचे आणि इंस्टाग्रामचे अकाउंट देखील आहेत. तेव्हा लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. याचबरोबर तुमचे फीडबॅकसुद्धा आम्हाला पाठवत जा आणि तुमचे सजेशनसुद्धा सांगत जा. श्रोते हो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आणि स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरू, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.